नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी कारागृह अधिकाऱ्यांनाच धमकावल्याची घटना समोर आली आहे। 2 कैद्यांनी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली। यावेळी कारागृह अधिकारी वामन तुकाराम निमजे हे आपल्या कर्तव्यावर तैनात होते। तक्रारीनुसार दीपक खत्या, रामकृष्ण घनचक्कर आणि नादिर खान पठाण या 2 कैद्यांनी कारागृह अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केलं। दोघांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर कारागृह प्रशासनानं धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही कैद्यांच्या विरोधात संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे। कारागृह परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे। बडी गोल येथील बॅरेक क्रमांक 1 येथे तपासणीकरिता गेले असता बॅरेक क्रमांक 8 मधील आरोपी दीपक उर्फ खाट्या रामकृष्ण घनचक्कर हा हिंगण्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। तो जे न्यायालयीन बंदी आहे आणि त्याच्यासोबत दुसरा एक नादिर खान अतिक खान पठाण हा हसनबाग हा नंदनवन येथील गुन्ह्यातील आरोपी आहे। हे दोन्ही न्यायालयीन बंदी आहे। तर त्यांनी वामन निमजे यांना अश्लील शिवीगाळ केली व जीव मारण्याची धमकी दिली। याबाबत त्यांनी तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।